नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। जिल्हा परिषद परभणी व पंचायत समिती जिंतूर, परभणी, मानवत, शेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा, पालम, गंगाखेड अशा एकूण 9 पंचायत समित्या यांची सार्वत्रिक निवडणूक 2025 ची आरक्षण सोडत जाहीर झाली। पाहुया सविस्तर वृत्तांत। दिनांक 13 ऑक्टोबर 2025 सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्हा परिषदेच्या 54 गटाची आरक्षण सोडत जाहीर झाली। यावेळी परभणीचे जिल्हाधिकारी श्री संजय सिंह चव्हाण सर यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत पार पडली। या बैठकीस सोडतीच्या वेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे सर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी मॅडम, उपजिल्हाधिकारी निवडणूक विभाग अनिता भालेराव मॅडम, परभणीचे तहसीलदार रामदास कोलगणे सर, नायब तहसीलदार अर्पणा दुधारे मॅडम आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। तर विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, पत्रकार बांधव व विविध समाजातील ज्येष्ठ मान्यवर या बैठकीस या सोडतीच्या वेळेस उपस्थित होते। अशा या आरक्षण सोडतीत प्रमुखतः नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, महिला प्रवर्ग, अनुसूचित जमाती प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, अनुसूचित जाती प्रवर्ग या प्रवर्गाचे परभणी जिल्ह्यातील 54 गटासाठी आरक्षण सोडत पार पडली। यामध्ये अनुसूचित जातीला 7, ओबीसी गटाला 14, अनुसूचित जमातीला 1 अशा प्रवर्गाला संधी मिळणार आहे। तर या मिनी मंत्रालयात 54 पैकी 26 महिला जाणार आहेत। जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असून एससी प्रवर्गासाठी सांगवी, म्हाळसा, पिंगळी, ओकळी बुद्रुक, चुडावा, कावलगाव, तारकळस, चाटोरी या 7 गटातून जिल्हा परिषद सदस्य निवडून येतील। त्यांच्यापैकी एकाच्या गळ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ पडणार आहे। तरी या निवडणुकीत बहुसंख्येने मतदारांनी आपला मतदानाचा हक्क नोंदवावा असे उद्गार परभणीचे जिल्हाधिकारी श्री संजय सिंह चव्हाण साहेब यांनी काढले व ही आरक्षण सोडत हसत खेळत संपन्न झाली। अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। तर चला पाहूया परभणी जिल्हा परिषदेतील 54 गटातील आरक्षण सोडत। तर चला पाहूया परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पंचायत समितीच्या 14 गण सदस्य पदाचे आरक्षण सोडत। ही सोडत गंगाखेड येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय, नवीन इमारत येथील उपविभागीय अधिकारी श्री जीवराज डापकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी गंगाखेडचे तहसीलदार उषा किरण श्रंगारे मॅडम, नायब तहसीलदार तसेच विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी गंगाखेड पंचायत समितीच्या 14 गणाचे आरक्षण सोडत काढण्यात आली। तर गंगाखेड तालुक्यातील जिल्हा परिषद गटात महिला राज दिसून येते। गंगाखेड तालुक्यातील 7 गटापैकी 5 गटात जिल्हा परिषदच्या महिलांना आरक्षण सुटले आहे। तर पंचायत समिती गंगाखेडचे आरक्षण असे आहे: धारासूर सर्वसाधारण, मुळी सर्वसाधारण, महातपुरी गण सर्वसाधारण महिला, अक्कोली गण, नामाप्र, मरडसगाव सर्वसाधारण, मालेवाडी अनुसूचित जाती महिला, इसाद सर्वसाधारण, माखणी नामाप्र महिला, गुंजेगाव सर्वसाधारण महिला, खंडाळी सर्वसाधारण महिला, कोदरी सर्वसाधारण महिला, बडवणी सर्वसाधारण,
राणी सावरगाव नामाप्र महिला पिंपळदरी अनुसूचित जाती अशाप्रमाणे गंगाखेड पंचायत समितीच्या आरक्षण सोडत पार पडलेले आहे। तरी इच्छुकांना बऱ्याच ठिकाणी इच्छुक उमेदवारांना जागा नसल्यामुळे किंवा आरक्षणामध्ये महिलांना सुटल्यामुळे इच्छुकांची नाराजी या ठिकाणी दिसून आली। काही ठिकाणी इच्छुकामध्ये आनंद दिसून आला तर काही ठिकाणी नाराजी दिसून आली। अशाच प्रमाणे घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। पुढील बातमी बघा।